नमस्कार सहकाऱ्यांनो. मी नितीन मस्के, सहाय्यक निबंधक, मुख्यालय, पुणे. कर्मचारी ज्यावेळेस ई-ऑफिस प्रणालीत लॉग इन करतात, त्यांना एम्प्लॉयी डेटा नॉट फाउंड असा एरर येतो. असा एरर का येतो? लोकल ॲडमिननं एम्प्लॉयी डाटा भरला, पोस्ट डाटा क्रिएट केला किंवा पोस्ट स्ट्रक्चर क्रिएट केलं. त्यानंतर एम्प्लॉयी आणि पोस्ट यांचं मॅपिंग केलं आणि मॅपिंग केल्यानंतर त्या एम्प्लॉईजला जर त्यांनी रोल असाइन केला नसेल लोकल ॲडमिननी, तर कर्मचाऱ्यांना लॉग इन केल्यानंतर असा एरर येतो. म्हणून आता आपण बघूया की कशा पद्धतीनं पोस्ट आणि एम्प्लॉई मॅपिंग झाल्यानंतर आपण त्या एम्प्लॉईला रोल असाइन करायचे कसे लोकल ॲडमिनच्या अकाउंटमधून. तर सर्वप्रथम आपण लोकल ॲडमिनच्या अकाउंटमध्ये लँडिंग पेजवर डाव्या बाजूला बघितलं तर तेथे ई फाईल लिहिलेलं दिसून येतं. तर आपण ई फाईलवर क्लिक करणार आहोत. ई फाईलवर क्लिक केल्यानंतर या पद्धतीचं पेज ओपन होतं. त्यामध्ये डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात 3 आडव्या लाईन आहेत, त्यावर क्लिक केलं तर या पद्धतीनं सर्व हेडिंग दिसतात. त्यामध्ये सर्वात खाली ॲडमिन नावाचं एक हेडिंग आहे. सर्वात खाली ॲडमिन नावाचं हेडिंग आहे. त्यावर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला पोस्ट रोल मॅपिंग नावाचा अजून सबहेड दिसतं. त्यावर आपण क्लिक करणार आहोत आणि त्यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो पोस्ट रोल मॅपिंग केल्यानंतर विंडो ओपन होईल. त्यामध्ये आपल्या ऑफिसचं नाव हे सेक्शनमध्ये सिलेक्ट करायचं आहे. सेक्शनमध्ये ऑफिसचं नाव सिलेक्ट करायचं. ऑफिस ऑफ हे आलेलं असेल ते आपण सिलेक्ट करायचं आणि सर्च करणार आहोत. सर्च केल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांचे नाव ओपन होईल. त्यानंतर ब्ल्यू पट्टी जी आहे, निळी पट्टी आहे, त्यामध्ये डिपार्टमेंटच्या बाजूला एक चौकोनी बॉक्स आहे, त्यावर आपण क्लिक करणार आहे आणि सर्व कर्मचारी सिलेक्ट करणार आहे. जर तसे नाही झाले तर 1 बाय 1 आपण सगळे कर्मचारी सिलेक्ट करणार आहे. आणि त्याच्या खाली जर आपण बघितलं तर रोल्स म्हणून लिहिलेलं आहे. त्या रोल्सवर आपण क्लिक करणार आहे आणि मग वेगळे वेगळे रोल दिसतील. त्यामध्ये दुर्बिणीचं चिन्ह आहे. त्या दुर्बिणीच्या चिन्हाच्या बाजूला एक बॉक्स आहे, त्यावर आपण क्लिक करणार आहे. या रोल्सच्या वर एक बॉक्स आहे, त्यामध्ये आपण क्लिक करणार आहे आणि क्लिक केल्यानंतर उजव्या बाजूला खाली ॲड म्हणून एक बटन आहे. ॲड बटन आहे. त्या ॲड बटनवर आपण क्लिक करणार आहे. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा एक बॉक्स ओपन होईल. त्याच्यामध्ये रोल असाइन्ड असा मेसेज लिहिणार आहे. रोल असाइन्ड हा मेसेज लिहिणार आणि ओके म्हणणार आहे. रोल असाइन म्हणून आपण ओके मेसेज करणार आहे आणि ओके केल्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्याला सर्व रोल असाइन होतील. आणि ज्या ज्या कर्मचाऱ्याला रोल असाइन आहे तेच ई ऑफिस प्रणालीमध्ये काम करू शकतात. त्यामुळं हा टप्पा खूप महत्त्वाचा आहे. अशा पद्धतीनं रोल असाइन करायचा आहे आणि त्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नावापुढे एक डोळ्याचं चिन्ह आहे, त्यावर क्लिक करून प्रत्येक कर्मचाऱ्याला रोल असाइन झालेत की नाही याची खात्री करायची आहे. आपण प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नावापुढे एक डोळ्याचं चिन्ह आहे, त्यावर क्लिक करू आणि सर्व रोल असाइन झाले किंवा नाही हे तपासून घेऊ आणि तपासल्यानंतर लोकल ॲडमिनच्या अकाउंटमधनं आपल्याला लॉग आउट करायचं आणि पुन्हा लॉग इन करायचं. सर्व रोल जर असाइन झाले असतील तर लोकल ॲडमिनच्या अकाउंटमधनं आपल्याला लॉग आउट करायचं आणि लॉग इन करायचं आहे आणि त्यानंतर काही वेळात सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या ई ऑफिस प्रणालीमध्ये लॉग इन करता येईल. तर काही वेळेस काही कर्मचाऱ्यांचं लॉग इन हे तात्काळ होतं, तर काही कर्मचाऱ्यांना 24 ते 48 तास लागू शकतात. जर त्यानंतरही कर्मचाऱ्यांचं लॉग इन होत नसेल तर आपण सपोर्टशी संपर्क करावा. धन्यवाद.